नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूबमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की विहीर खोदकामासाठी मिळणार 4 लाख रुपये अनुदान. तर आपण कशा प्रकारे अर्ज करायचा संपूर्ण डिटेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता ही सर्वात मोठी गरज आहे. पण अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी आवश्यक साधने नसल्यामुळे शेतीचे उत्पादन घटते. या समस्येवर उपाय म्हणून शासनाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी विहीर खोदकाम, विहीर दुरुस्ती, शेततळे, वीज जोडणी, त्यानंतर ठिबक सिंचन, डिझेल पंप, PVC पाईप, फळबाग लागवड अशा विविध घटकांसाठी आर्थिक सहाय्य दिले जातं. विशेष बाबमध्ये नवीन विहीर खोदण्यासाठी सरकार आपल्याला 4 लाख रुपये देतं. त्यानंतर जुनी विहीर दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये, त्यानंतर शेततळ्यासाठी 2 लाख रुपये, वीज जोडणीसाठी 20,000 रुपये, ठिबक सिंचनासाठी 36,000, त्यानंतर डिझेल पंपासाठी 40,000, PVC पाईपसाठी 50,000 आणि फळबाग लागवड योजनेसाठी 50,000 रुपये इतके प्रत्येकी शेतकऱ्याला अनुदान मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे. किमान 40 गुंठे जमीन, वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ई-महा-DBT पोर्टलवर केली जाणार आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्येवर मात करून शाश्वत शेती साध्य करण्यासाठी मोठी मदत करते. घटक बघा: बिरसा मुंडा क्रांती योजना विभाग, महाराष्ट्र शासन, प्रमुख अनुदान विहीर खोदकाम, 4 लाख रुपये अनुदान, असं या योजनेचं नाव आहे मित्रांनो. त्यानंतर आपण पुढे पाहूया. तर या ठिकाणी बघा, इतर अनुदान विहीर दुरुस्ती एकतरी 1 लाख रुपये, शेततळे 2 लाख रुपये. तर अर्ज प्रक्रिया बघा. अर्ज प्रक्रिया महा-DBT पोर्टल maha-dbt.maharashtra.government.in याच्यावर आपल्याला करायचे. त्यानंतर बघा, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे उद्दिष्ट म्हणजे अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी पाण्याची उपलब्धता करून देणे. विहीर, शेततळे, ठिबक सिंचन यांसारख्या सुविधांमुळे शेतीतील उत्पादन वाढते, नुकसान कमी होते आणि शेतकरी आत्मनिर्भर होतो. त्यानंतर बघा, लाभार्थी व पात्रता निकष: अनुसूचित जातीचा शेतकरी असावा. त्यानंतर विहिरीसाठी किमान 40 गुंठे जमीन असणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा, वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळे, वीज जोडणी, ठिबक सिंचन, डिझेल पंप, ते आपण मागे ऑलरेडी व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी अर्ज कसा करायचा: संकेतस्थळ maha-dbt.maharashtra.government.in. त्यानंतर लॉग इन करून नोंदणी करायची. त्यानंतर योजना निवडायची, फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर डॉक्युमेंट बघा: 7/12 उतारा, उत्पन्न प्रमाणपत्र, त्यानंतर 500 बॉन्ड पेपरवरील प्रतिज्ञापत्र, तळ्याचा उत्पन्न दाखला, त्यानंतर लाभ वितरण प्रक्रिया. त्यानंतर अर्ज थेट महा-DBT मार्फत मंजूर केले जातात. तसंच शेतकऱ्यांना मेसेजसुद्धा येतो. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, या योजनेची आणखी तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही जवळच्या तलाठी किंवा कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.